आणि यानंतर बातमी नांदेडमधनं आहे। नांदेडमध्ये विजयाचा गुलाल हा काँग्रेसचाच असेल असा विश्वास वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे। नांदेडमध्ये खरतर खूप इंटरेस्टिंग फाईट होणार आहे, कारण लोकसभा निवडणुकांच्या काही दिवसच आधी नांदेडमधलं काँग्रेसचं सगळ्यात मोठं नाव, सगळ्यात मोठे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले। प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे। जेव्हा अशोक चव्हाण भाजपत आले तेव्हा त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा होती, पण प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडनं वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी मिळाली। इथे या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। ही मुख्य लढत आहे खरं तर। नांदेडचा जर का आपण इतिहास पाहिला तर अर्थातच हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे, काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ राहिलेला आहे। 2014च्या मोदी लाटेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातनं ज्या 2 जागा निवडून आलेल्या होत्या त्यामध्ये अर्थातच नांदेडची म्हणजे अशोक चव्हाणांची एक जागा होती लोकसभेची। मला कसलीही दडपण नाही आणि आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान करणार आहे। लोकही अगदी आनंदाने मतदान करतात। प्रतिस्पर्धी बीजेपीचा उमेदवार आहे दुसरा, आणि अशोक चव्हाण त्यांचे नेते आहेत। आता दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागलेली आहे। किती प्रतिष्ठा लावली तरी आज सर्वसामान्य मतदार हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच विजय होईल। आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। हिंगोली शहरामधल्या